मग भावांना कसा आहे दणका? आज तुमच्या भावाचा मस्त मूड झालेला आहे भावने, एकदम बिर्याणी खायचा, चिकन बिर्याणी नाही का डायरेक्ट. फायनली आपण लोकेशनला पोहोचलो आणि हा पंटर बघितला ना, एक नंबर आहे. नाद नाही करायचा, किती किलोचं मटन सांगा, चिकन सांगा, काही पण सांगा, आचारीला एक नंबर बनवतो. लोकेशन पण एवढं तगडं होतं ना आपलं, डायरेक्ट आंब्याचा बाग. नाद नाही. भावनी मस्त कांदा बिंदा चिरला, मस्त फ्राय वगैरे करायला घेतला नाही का, आणि खडा मसाला बिडा मसाला एकदम. तुमच्या भावाने चिकन बिकन तर धुवून दिलं होतं. फायनली आपल्या दुसऱ्या भावानी मस्त चिकन वगैरे टाकायला घेतलं नाही का. म्हणजे भाऊ पण हेल्पर म्हणून एक नंबर आहे. आचारीच्या हाताखालीच असतो कंटिन्यू नाही का. कुठं पण आपल्या आचारीला काम आलं, काही पण काम आलं, म्हणजे जसं बिर्याणी बनवायचं, भाजी वगैरे बनवायचं, तर आपला हेल्पर पण सोबतच राहतो त्याचं नाही का. आणि आज भावानी बिर्याणी पण एक नंबर बनवली होती. त्याच्यात आपल्याला दिसला मोर. म्हटलं चला आता मोर बघू. पण जसं जसं मोरच्या पाठीमागे गेलो मी, तो मोर पण गायब झाला आणि तो पण कॅमेरामध्ये आलंच नाही. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही का आता. आणि त्यानंतर म्हटलं चला आता बिर्याणी बनली का नाही आपली बघून घेऊ नाही का पहिले, कारण जाम भूक लागली होती सकाळपासून. तुमच्या भावाने काही खायलाच नव्हतं नाही का. आणि फायनली आपण प्लेट काढल्यानंतर बिर्याणी, हा नाद नाही करायचा भावना, एकदम दणका, निबार दणका होता. एक नंबर अशी बिर्याणी झाली आपली का डायरेक्ट तोंडाला डायरेक्ट असं पाणी सुटलं होतं ना. म्हटलं आता खाऊ का काय करू. म्हटलं चला पटकन आता परातच घेऊ नाही का, 4 जण बसायचंय. फायनली तुमच्या भावाने मस्त डायरेक्ट परात घेतली आणि 4 असे डुकरावानी घुसले, असे चरायला लागले. म्हटलं झालं, म्हटलं मग आता पोट भरलं होतं. म्हटलं चला आता पोट बीट भरलं आहे आपलं, आता आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. काय वाटतं भावांना, बरोबर आहे का नाही. चला मग भावांना भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बरोबर आहे का नाही. चलो.